नात्यांची अजब कहाणी ही, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन मनांची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। आमच्या राज्यामध्ये तर वाघ चित्ते असे फिरतात जसे श्वान फिरत असतात। आम्ही कित्येक चित्त्यांची शिकार केली आहे हे तर आम्हाला आठवत सुद्धा नाही। अलकापुरीमध्ये जोवर एक युवराज आपल्या रिकाम्या बाहूंनी एखादा वाघ नाही मारत तोवर त्याचा विवाह नाही होत। काय सांगताय तुम्ही? नागराज, आता बघ ही कुसुमी कशी आपल्या पायांजवळ परत येते। तिला खूपच चांगलं माहिती आहे की आपण तिच्या कोणत्या अपराधाविषयी बोलत होतो। हो महामाई, या चतुर महिलेला कळलंच असेल की जादूगार विचित्र सेनसोबत हिने केलेली हात मिळवणी आपल्याला कळली आहे। क्षमा करा युवराज, यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? रूपनगरात येणारा कोणताही अतिथी आमच्यासाठी ईश्वरासमानच आहे। मी जेवढी तुमची सेवा करेन तेवढे ईश्वर माझ्यावर प्रसन्न होतील, बस म्हणूनच मी तुमची सेवा करण्याचा पूर्ण प्रयत्न करते। आणि तसंही हे तर माझं कर्तव्य आहे। आता तर अमावस्येच्या रात्रीनंतरच कळेल की रूपनगरात काय घडलं असेल, कारण आजच्या रात्री रूपनगरवासियांना स्वतः सावधगिरी बाळगायला हवी। युवराज, 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 युवराज। तुमच्या आदेशानुसार मी साऱ्या महालात तुपाचे दिवे लावलेत। परंतु मला हे समजत नाहीये की तुम्ही इतके दिवे लावण्याचा आदेश का दिलाय? हा आदेश मला देवधर बाबांनी दिला होता। मी त्यांच्याच आदेशाचं पालन करतोय। देवधर बाबा? हे देवधर बाबा कोण आहेत? यापूर्वी तर तुम्ही त्यांचं नाव कधीच घेतलं नाही। काय मी जाणून घेऊ शकते की हे देवधर बाबा तुमचे कोण आहेत? देवधर बाबा मनुष्याच्या रूपात असणारे देव आहेत। मीच नाही, माझी आईही त्यांची ईश्वराप्रमाणे पूजा करते। आणि त्यांनीच मला आदेश दिला होता की जसजसा अमावस्येच्या रात्रीचा अंधार होईल तू आपल्या चारी बाजूनी दिवे प्रज्वलित कर। हे लहानसे दिवे अमावस्येच्या रात्रीपासून तुमचं रक्षण करतील? ही गोष्ट मला कळतच नाहीये। भले हे इवलेसे दिवे अमावस्येपासून तुमची रक्षा कशी करू शकतात? जसं बुडणाऱ्याला काडीचा आधार वाटतो तसंच या दिव्यांचा प्रकाश अमावस्येच्या प्रकोपापासून वाचवेल। महाश्वेता, देवधर बाबांनी मला हे सांगितलं होतं की जसा अमावस्येचा अंधार पडू लागेल मी आपल्या चारी बाजूनी अग्नीचं कवच बनवावं। मी आता तेच करत आहे। युवराज, मी अजूनही नाही समजले की हे इवलेसे दिवे तुमची रक्षा कसे करू शकतील? तुला न समजलेलंच बरं आहे। तू अमावस्येच्या खूप रात्री पाहिल्या असशील, परंतु अमावस्येच्या रात्रीचा प्रकोप कदाचित तू पाहिला नसशील।
दुर्भाग्याने तू ज्या रात्री अमावस्येच्या रात्रीचा प्रकोप पाहशील त्या रात्री तुझे प्राणही जाऊ शकतात. प्राणही जाऊ शकतात. आता मी तुम्हाला आणखी प्रश्न नाही विचारणार, कारण मलाही अमावस्येच्या रात्रीची विचित्र भीती वाटू लागली. तुम्ही आदेश द्या, तुमच्या सेवेसाठी आणखी काय करावं? अंधार होण्यापूर्वीच महालामध्ये सगळीकडे ठेवलेले दिवे पेटव आणि तू स्वतःला आपल्या कक्षामध्ये कोंडून घे. तुमच्या आदेशाचं पालन मी अवश्य करेन, परंतु मी मला बंद करून घेण्याचा आदेश का देत आहात? अगदी आत्ताच तू मला म्हणाली होतीस की तू मला कोणताही प्रश्न विचारणार नाहीस. जर तू प्रश्न विचारलाच आहेस तर याचं उत्तर शेवटचं एकदा ऐक. जर तू तुझा कक्ष आतून बंद नाही केलास तर तुझा मृत्यू निश्चित आहे. जर का अंधार पडल्यानंतर माझी दृष्टी तुझ्यावर पडली तर तुला मृत्यूपासून ईश्वरही वाचवू शकत नाही. आता जा आणि मी बोलावलं तरीही माझ्या समोर यायचं नाही. लक्षात ठेव, अंधार होण्यापूर्वी सगळे दिवे पेटवून ठेव. जा, निघून जा. जशी आज्ञा युवराज, येते मी. अमावस्येच्या रात्रीचा अंधार पडायला आता जास्त वेळ उरला नाहीये. अंधार पडताच कोणतीही अनिष्ट घटना घडू शकते. या येऊ घातलेल्या संकटाविषयी तुम्ही सर्वांनी काय विचार केलाय हे जाणून घ्यायला मी तुम्हा सर्वांना इथे बोलावलंय. आम्ही आपल्या समस्त प्रजेला सावधान केलंय आणि अशी दवंडीही दिली आहे की अंधार होताच सर्वांनी आपल्या घरात बसावं आणि अंधार पडल्यावर कुणीही आपल्या घरातून बाहेर पडू नये. या व्यतिरिक्त रूपनगराच्या महालात आम्ही आपल्या सैनिकांचे पहारेही बसवलेत. आम्हाला हे जाणून खूप प्रसन्नता वाटली सेना प्रमुख. तुम्ही आपल्या प्रजेमध्ये दवंडी देऊन त्यांना सावध केलं आहे. यामुळे आमची चिंता बरीच कमी झाली आहे. परंतु आम्ही चिंतेपासून पूर्णपणे मुक्त नाही झालो, कारण अंधार होताच जुन्या महालात काय खळबळ माजेल हे आम्हाला माहित नाही. तुम्ही जुन्या महालाच्या सुरक्षेची चिंता सोडून द्या भुवनसिंग, कारण आता जुन्या महालाच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी आता आमच्या खांद्यावर आहे. भुवनसिंग, महामहिम अगदी सत्य बोलतायत, एकदम सत्य. आम्ही भानुप्रताप सिंगला राजी केलंय आणि तो अत्यंत आनंदाने त्या जुन्या महालात जाऊन आपला सावत्र भाऊ वनराज सोबत 2-2 हात करायला तयारही आहे. ही तर खूप प्रसन्नतेची गोष्ट आहे, परंतु एक भीती आम्हाला अजूनही सतावतीये. जर भानुप्रताप सिंगला काही झालं तर आपल्या राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळेल आणि लोक म्हणतील की ज्या रूपनगरात अतिथीला ईश्वराचा दर्जा दिला जातो त्याच अतिथीला आम्ही मृत्युमुखी पाठवलं. नाही नाही भुवनसिंग, असं काहीही होणार नाही, कारण युवराज भानुप्रताप सिंग त्या वनराजचे मोठे भाऊ आहेत आणि तो वनराज इच्छा असूनही आपल्या भावावर आक्रमण नाही करू शकणार. आणि काही अनिष्ट होण्यापूर्वीच युवराज भानुप्रताप सिंग आपल्या लहान भावाला सावरतील. नागराच्या विचारांशी आम्ही सहमत आहोत भुवनसिंग. आम्हाला नाही वाटत की आपलं रक्त समोर पाहून वनराज अशी चूक करेल ज्यासाठी भावाभावाचं नातं कलंकित होईल. परंतु तुम्ही हे सर्व का विसरताय की अमावस्येच्या रात्री वनराज आपल्या चेतनेत नाही राहत आणि जसंही अमावस्येच्या रात्रीचा प्रकोप वनराजवर स्वार होईल तो आपले सर्व नातेबंध विसरून जाईल आणि भानुप्रताप सिंगवर एका शत्रूप्रमाणे आक्रमण करेल. आणि तुम्हाला चांगलंच माहित आहे की याचे काय परिणाम होतील. जर तो वनराज अमावस्येच्या प्रकोपामुळे आपले नातेसंबंध विसरत असेल तर भानुप्रताप सिंग ही हे विसरतील की समोर कोण उभा आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की भानुप्रताप सिंग एक महान योद्धा आहे आणि जेव्हा ते रणभूमीवर उतरतात तेव्हा त्यांच्या समोर उभा राहणाऱ्या शत्रूला ते गाजर काकडीप्रमाणे तोडून टाकतात. भुवनसिंग, जर वनराजने त्यांच्या समोर जरासही धाडस केलं तर ते त्याचं शिर धडा वेगळं करते. ही गोष्ट मला स्वयं युवराज भानुप्रताप सिंगने सांगितली. ते तर असंही म्हणाले होते, जो भाऊ कुठल्या राज्याचा अतिथी बनून त्याच राज्याचा शत्रू बनेल त्याचा वध करणंच योग्य आहे. काय महामहिम,
हो हो भुवन सिंग, जेव्हा आम्ही भानुप्रताप सिंगला याविषयी सांगितलं तेव्हा ते खूप क्रोधित झाले. जर वनराज त्यावेळी त्यांच्या समोर उभा असता तर त्याचा वध त्या क्षणीच झाला असता. भुवन सिंग, आता तुम्ही जास्त विचार नका करू आणि भानुप्रताप सिंगला जुन्या महालाचा मोर्चा सांभाळण्याची आज्ञा द्या, नाहीतर आमच्या राज्यावर संकट येऊ शकतं. कारण अंधार व्हायला खूप थोडा वेळ उरलाय. ठीक आहे, जर तुम्हा सर्वांचं एकमत झालंय तर आम्ही तुला आज्ञा देतो नागराज. तू आपल्या काही निवडक सैनिकांसोबत भानुप्रताप सिंगला जुन्या महालात पोहोचव. जशी तुमची आज्ञा भुवन सिंग. मी तात्काळ त्यांना सूचना देतो, कारण स्वयं भानुप्रताप सिंगही आपल्या भावाला समजवायला सज्ज झाले. येतो मी. प्रणाम. चंगू मंगू, अमावस्येच्या काळ्या अंधाऱ्या रात्री जुन्या महालात जाण्याचं साहस रूपनगराच्या समस्त योद्ध्यांमधून कुणातही नाहीये. सर्व भीतीने थरथरत आहेत, परंतु एक आम्ही आहोत ज्याने तिथे जाण्याची घोषणा केली आहे. हुजूर, तुम्ही तर खूप मोठे शूरवीर निघाला. आम्हाला तर वाटलं होतं की तुमचे विशाल काय शरीर फक्त दाखवण्यासाठीच आहे, परंतु आज कळलं की तुमचं हे शरीर मातीचं नाही, तर ते एका शूरवीर योद्ध्याचंच आहे. आम्हाला तुमच्या शौर्याचा अभिमान आहे, गर्व आहे. परंतु एक गोष्ट लक्षात नाही आली की शेवटी तुम्हाला एकट्यालाच का बळी देण्याचा प्रयत्न केला जातोय. काय? कोण आहे जो आम्हाला बळी देण्याचा प्रयत्न करतोय? बस एक वेळ तू आम्हाला त्याचं नाव सांग, आम्ही त्याला मारून मारून समाप्त करून टाकू. कुणी एक असेल तर नाव सांगू ना हुजूर. इथे तर सर्वांवरच संशय आहे. काय? सर्वांवर संशय? परंतु आम्हाला तर वाटलं होतं की इथले सर्व मनुष्य आमच्याप्रमाणे बुद्धिमान आहेत. हुजूर, हं? या पूर्ण विश्वात तुमच्या एवढा बुद्धिमान कोणी दुसरा असूच शकत नाही. परंतु तुम्ही कुणाच्याही बोलण्यास फशी पडू नका, अन्यथा आपले प्राण गमवावे लागतील. तुम्ही माझं म्हणणं ऐका. तुम्ही या कक्षात लपून राहा, कारण की अमावस्येच्या रात्रीचा अंधार होणारच आहे. तुम्ही माझं म्हणणं ऐका. तुम्ही या कक्षात लपून राहा, कारण की अमावस्येच्या रात्रीचा अंधार होणारच आहे. जसा जसा अंधार वाढत जाईल तसा तसा वनराज एका भयानक पशुमध्ये परिवर्तित होऊन जाईल. आणि तुम्हाला माहिती जुन्या महालात तो कित्येक दिवसांपासून उपाशीच बसून आहे आणि त्याच्या भोजनासाठी तुम्हाला तिथे पाठवलं जातंय. आमच्या सोबत कपट केलं जातंय. त्या वनराजच्या भोजनासाठी आम्हाला तिथे पाठवलं जातंय. आमच्या तर हे लक्षातच आलं नाही. धन्यवाद माझ्या भावांनो, तुम्ही माझे नेत्र उघडले. हुजूर, जे तुम्हाला माहित नाहीये तेच तुम्हाला सांगायला आम्ही दोघे आलो आहोत. आता तर तुम्ही या महालातून कुठे पळूनही नाही जाऊ शकत, कारण महालाच्या चारी बाजूंनी सैनिकच सैनिक उभे आहेत. हो, तुम्हाला माहित नाही आमच्या रूपनगरचे अधिकारी किती चलाख आणि चतुर आहेत. स्वतःवर येणारं संकट ते दुसऱ्यावर टाकून मोकळे होतात. तुम्हाला हे माहित नाही, आधी या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्या पशुराजशी लढायला पाठवण्याचा विचार केला होता. हो, परंतु आम्ही दोघांनी स्पष्टपणे नकार दिला आणि आता तुमची निवड झाली. आम्ही तुमच्याप्रमाणे तिथे जायला मनाई करू शकतो. मग आम्ही तुमच्याप्रमाणे यातून वाचू. नाही हुजूर, आता तर तीर धनुष्यातून बाहेर पडलाय
आता काही नाही होऊ शकत. हुजूर, समजत नाहीये की तुम्ही इतकं मोठं पाऊल उचलण्यापूर्वी आम्हा दोघांचा सल्ला का नाही घेतला. हुजूर, आम्ही दोघे उंचीने भलेही कमी असू, परंतु बुद्धीने महान आहोत. आम्हाला कुठे माहित होतं की आम्ही सुळावर चढत आहोत. काय तुम्ही दोघे आता आमची काही मदत करू शकाल का? नाही हुजूर, आज तर नाही. उद्या जेव्हा तुमचं शव त्या जुन्या महालातून परत येईल, तेव्हा आम्ही दोघे सर्वात आधी तुमच्या शवावर फुले वाहायला येऊ, जेणेकरून तुमच्या आत्म्याला शांती मिळेल. नाही, आम्हाला आत्ताच मरायचं नाहीये. विश्वातील सर्वात सुंदर वीर बुटक्यांनो, जर तुम्ही आम्हाला या समस्येतून सुटण्याचा काही उपाय सांगितला तर आम्ही तुम्हा दोघांना आपल्या कवेत घेऊन आमचं राज्य अलकापुरीत घेऊन जाऊ आणि तिथे असलेल्या सर्व दासींशी तुम्हा दोघांचा विवाह करून देऊ. अलकापुरीचे युवराज भानुप्रताप सिंगांचा विजय असो. चला युवराज, आता तुमच्या जाण्याची वेळ आलीये. कुठे जाण्याची वेळ झालीये? जुन्या महालात जाण्याची वेळ आलीये युवराज. इथल्या निवडक सैनिकांची तुकडी तुमची प्रतीक्षा करते, जी तुमच्या सोबत जुन्या महालापर्यंत येईल. आणि मी तुम्हाला रूपनगरच्या सीमेवर सोडल्यानंतर रूपनगराच्या याच महालात परत येईन. ते काय आहे ना नागराज, आज आम्ही खूप अस्वस्थ आहोत. काय आम्ही जुन्या महालात उद्या नाही जाऊ शकणार? वाटतंय हा मूर्ख भानुप्रताप घाबरलाय. यापूर्वी की हा माघार घेईल, याला विचलित करायला हवं. काय विचार करताय नागराज? त्याचं काय आहे की आज आम्ही जरा विश्रांती घेतो आणि पुढच्या अमावस्येच्या रात्री आम्ही जुन्या महालात अवश्य जाऊ. पुढची अमावस्या कोणी पाहिली युवराज? कोणी? आणि जर तुम्हाला जायचंच नाहीये तर काही हरकत नाही, आम्ही तुमच्या जागी युवराज सूर्यप्रतापांना पाठवतो. परंतु युवराज, लक्षात ठेवा, जर आम्ही युवराज सूर्यप्रताप सिंगला पाठवलं तर तुमचं राजकुमारी चंद्रमुखीला मिळवण्याचं स्वप्न चक्कात सुरू होईल. कारण राजकुमारी चंद्रमुखी त्याच युवराजाला पसंत करेल जो त्या जुन्या महालात जाऊन आपल्या वीरतेचं प्रदर्शन करेल. अरे नाही, आम्ही तर तुमच्या सोबत जरा चेष्टा करत होतो. आम्ही तर केव्हापासून तिथे जायला उतावळे झालो आहोत. बघा, आमचे बाहूही कसे उत्सुक आहेत. हुजूर, तिथे जाण्यापूर्वी तुम्ही तुमची अंतिम इच्छा तरी सांगा, नाहीतर तुमचा आत्मा अगदी कायमचा या रूपनगराच्या राज्यातच भटकत राहील. अरे मूर्खानो, तुम्ही इथे आहात? हुजूर, आम्ही तर केव्हापासून इथेच आहोत, परंतु तुम्ही आम्हाला पाहिलंच नाही. तुम्ही महामहिमांच्या आज्ञेशिवाय इथे परत आलात. जा, पळा इथून, मी तुम्हाला मृत्यूदंड द्यायला लावीन. हुजूर, आम्ही तर बस इकडे तिकडे फिरत होतो की भानुप्रताप सिंगांनी आम्हाला गप्पा मारायला बोलावलं. आता तुम्ही आलात तर आम्ही दोघे इथून निघून जातो. चल चंगू. चल मंगू. युवराज, तुम्ही त्या दोन मूर्ख बुटक्यांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ, कारण ते दोघे जन्मापासून बुटक्यात राहतच पण मूर्खही आहे. आता तुम्ही जास्त वेळ नका घालू आणि राजकुमारी चंद्रमुखीला मिळवण्याचा विडा उचलून त्या जुन्या महालाच्या दिशेने कूच करा. चला चला, राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करण्यासाठी आपल्या सावत्र भावाचे प्राणच काय, आपल्या अंध पिताश्रींचे प्राणही आम्ही घेऊ शकतो. पाहतोच जुन्या महालात आम्हाला कोण आव्हान देऊ शकतो. वाह भानुप्रताप सिंग, वाह. याला म्हणतात ना एक शूरवीर योद्धा. चला आत्ता जाऊन पाहूया त्या जुन्या महालात लपलेला वनराज कुठे जाऊन आत्महत्या करतो. चला चला.
महाश्वेता, युवराज बघा, हा अंतिम दिवाही आता झगमगतोय. सारा महाल दिव्याच्या प्रकाशाने झगमगतोय. असं वाटतच नाही की आज अमावस्येची काळी रात्र आहे. तुम्ही इतके बेचैन का झालात युवराज? आणि तुमचं शरीर का थरथरत आहे? तुम्ही स्वस्थ तर आहात ना? वाटतंय तुमचं स्वास्थ्य ठीक नाहीये. आज्ञा असेल तर वैद्यांना बोलवू? तू माझ्या दृष्टीसमोरून दूर हो, अन्यथा तुझे पंचप्राण निघून जातील. जा. काय? मी आता इथून निघून जाते. तुम्ही तुमची काळजी घ्या युवराज. तू माझी चिंता सोड आणि स्वतःची चिंता कर. शीघ्र जा आणि स्वतःला आपल्या कक्षात बंद करून घे. आणि लक्षात ठेव, मी कितीही बोलावलं तरीही आपला कक्ष उघडू नकोस आणि बाहेर येऊ नकोस. अन्यथा उद्याचा सूर्य तू पाहू शकणार नाहीस. जा. जशी आज्ञा युवराज. थांब. परत जाताना जर तुला कुणीही दिसलं तर त्याला सावधान कर की या जुन्या महालाच्या आसपास फिरकू नये. मग मनुष्यच काय, जर कुणी जनावरही इकडे आलं तर तेही इथून जिवंत जाऊ शकणार नाही. जा. निघून जा इथून. हो सांगते मी. युवराज वीर भानुप्रतापांचा विजय असो. युवराज वीर भानुप्रतापांचा विजय असो. भानुप्रताप सिंग, तुम्ही बघाच, उद्याचा सूर्योदय होताच रूपनगराच्या प्रजेच्या मुखात केवळ तुमचंच नाव असेल. तुमच्या नावाचा जय जयकार होईल. रूपनगराच्या समस्त सुंदर्या तुमच्यावर फुलांचा वर्षाव करतील. फुलांचा वर्षाव. एवढंच नाही, स्वयं राजकुमारी चंद्रमुखी महालाच्या द्वारात उभी तुमचं स्वागत करायला सज्ज असेल. बस असं समजा की तुम्ही उद्या रूपनगरावर एखाद्या ध्वजाप्रमाणे लहरत असाल. नागराज, तू तर खूपच विषारी आहेस. आमचा तो सेवक, तो तर जरासा चतुर होता. तू तर त्याही पेक्षा खूप जास्त चतुर आहेस. जर आम्ही त्या वनराज पासून वाचलो तरच आमच्या नावाचा जय जयकार होईल ना. जर यमराजच्या राज्यात गेलो तर रूपनगराची प्रजा म्हणेल की बिचारा भानू प्रताप सिंग गेला. नाही भानुप्रताप सिंग, रूपनगराची प्रजा असं काहीच नाही म्हणणार. ती तर केवळ तुमच्या नावाचा जय जयकार करेल. तुम्हाला आमच्या मनातली गोष्ट कशी कळली नागराज? काय तुम्ही अंतर्यामी आहात? नाही नाही नाही, मी काही अंतर्यामी नाही. ते तर तुम्ही भीतीने स्वतःच आपल्या तोंडाने बडबडत होतात तेव्हा मी ऐकलं. भानुप्रताप सिंग, तसं तुम्ही मलाही वाईट साईड बोलत होता ना, परंतु मी तर सदैव तुमची प्रशंसाच करत असतो. तो एकमेव मीच आहे ज्याने राजकुमारी चंद्रमुखी समोर तुमची खूप प्रशंसा केली होती. बरं बरं, आता हे सांगा की अजून किती दूर जायचंय? बस असं समजा तुमचं लक्ष समोरच आहे. थांब सारथी. सैनिका, भानुप्रताप सिंगांसाठी द्वार उघड. या भानुप्रताप सिंग, या. यावंच लागेल. या या. भानुप्रताप सिंग, तुम्ही इथून काही पावलं चाललात तर तुम्हाला एक महाल दृष्टीस पडेल. बस हा तोच महाल आहे जिथे बसून तो पशुराज आपल्या भोजनाची प्रतीक्षा करतो. तुम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचा, मी येतो. अरे तुम्ही कुठे चाललात नागराज? इतक्या लवकर आमची साथ नका सोडू. तुम्हाला तर माहिती आहे की राजकुमारी चंद्रमुखी नंतर
आम्ही साऱ्या रूपनगरात फक्त तुम्हालाच पसंत करतो. क्षमा करा भानुप्रताप सिंग, मला इथून एक पाऊलही पुढे जाण्याची अनुमती नाहीये. आमची सीमा इथेच समाप्त होते आणि तुमची आरंभ होते. तुम्ही जा, मीही जातो. अरे माहित नाही का, तुम्हाला जाऊ द्यावंसं वाटत नाही. जर तुम्ही आणखी थोडा वेळ थांबलात तर आम्हाला खूप प्रसन्नता वाटेल. मी तुमचं प्रेम चांगलंच समजतोय भानुप्रताप सिंग, परंतु मी काय करू? मी खूप विवश आहे. आता तुम्ही शीघ्र जाऊन आपल्या भावाची गळाभेट घ्या. इतक्या वर्षानंतर दोन्ही भावांचं मिलन होईल. हा हा हा, मी येतो. हा. ठीक आहे नागराज, आम्ही लक्षात ठेवू की तुम्ही आमचा आग्रह मान्य नाही केला. जर आमचा आग्रह मानला असतात तर तुम्हाला खूप लाभ झाला असता. भानुप्रताप सिंग, जो काही लाभ घ्यायचा आहे ना, तो केवळ तुम्हीच घ्या. मला नको तो लाभ. माझ्यात एवढं धाडस नाहीये की मी त्या महालात जाऊन त्या पशुराजचा सामना करू शकेन. मी येतो आता. हा, मी येतो. चल सारथी, चल लवकर, चल रूपनगरात पोहोचायचंय. अरे या तुम्ही सगळे इकडे या, या लवकर. दोन इथे. एक आमच्या पुढे ये आमच्या, आणि दोन मागे. आता हळूहळू पुढे चला त्या दिशेने. बघत राहा, कुणी प्राणी कुणी पशु दिसलाच तर आमच्या दिशेने येता कामा नये. चला. थांबा. तो बघा जुना महाल. आता लक्षात ठेवा, इथे तो वनराज आहे. जर तुमच्यापैकी कोणीही त्या वनराज किंवा एखाद्या श्वापदाप्रमाणे दिसणाऱ्या भयानक पशुला ज्यानेही मारलं तर त्याला मी भरपूर धन देईन. इतकं सुवर्ण देईन की जीवनभर समाप्त नाही होणार. आता लक्षात ठेवा, तुम्ही दोघे त्या दिशेने जा. तुम्ही दोघे मागच्या दिशेने जा. जर तो पळत असताना दिसला तर मारून टाका त्याला. आणि तुम्ही आम्हाला घेराव घाला. आम्हाला घेरा. कुणीही आमच्यापर्यंत पोहोचता कामा नये. लक्षात ठेवा, दृष्टी समोर ठेवा. कुणी आहे का इकडे? कुणी आहे का? कुणी आहे का? कुणी आहे का इकडे?
मला माहिती आहे कुणीतरी आहे. मला मनुष्याचा गंध येतोय. कुठं आहेस तू? कुठं आहेस तू? कुठं आहेस? कुठं आहेस तू? मला मनुष्याचा गंध येतोय. कुठं आहेस तू? हा युवराज तर खूपच हिंसक होत चाललाय. बरं झालं असतं मी रूपनगराच्या महालात निघून गेले असते. युवराज, 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 कुठे गेले युवराज? नाही, इथेच थांबा. हा कोणत्या दिशेने चाललाय? सरकार, हा तर रूपनगरच्या महालाकडे चाललाय. काय? हळूहळू सांभाळून याचा पाठलाग करा. अरे थांबा, शांत राहा. आम्हाला तर वाटतंय की आमच्या सावत्र भावाला झटके येत असावेत. जर त्याला आपला जराही आवाज आला तर आपल्यापैकी कुणीही जिवंत नाही राहणार आणि तुमची राजकुमारी चंद्रमुखी महाराणी बनण्यापूर्वीच विधवा होईल. चला चला, आता आमच्या डावीकडे, उजवीकडे, आजूबाजूला, पुढे मागे आम्हाला संरक्षण देत चला. आम्हाला अजून विवाह करायचा आहे. माझ्या बहादूर सैनिकांनो, तुमच्यापैकी जो कुणी या वनराजचं शिर धडा वेगळं करेल त्याला मी सेनापती बनवेन. दोन्ही राज्यांचा, अलकापुरी आणि रूपनगर. चला, हिम्मत दाखवा, परंतु आम्हाला पळून जायला थोडीशी जागा ठेवा. पुढे पुढे चला. लक्षात ठेवा माझ्या बहादूर सैनिकांनो, आज आपल्या राज्यासाठी बळी जाण्याची वेळ आली आहे. हिम्मत दाखवा, शूरवीर बना, शूरवीर. या वनराजला मारा.
मी खूप सोनं देईन, धन दौलत देऊन मालामाल करेन. चला पुढे चला. चला. ही अमावस्येची रात्र येतेच कशाला? जेव्हा मी राजा बनेन तेव्हा हिला कधी येऊच देणार नाही. आम्हाला तर वाटतंय की रूप नगरात आता खूप मोठं स्मशान पडणार आहे. चंद्रमुखीचे विवाह केल्यानंतर आम्ही अमावस्येच्या रात्री कधी बाहेरच नाही पडणार. मी आपल्या पिताश्रींप्रमाणे अंध नाही होणार. काय चाललंय सांगा. सरकार, त्याची तर नख वाढत चालली आहेत, सरकार. ऐका, माझं बोलणं नीट ऐका. कुणीही त्याच्या डोळ्यांकडे नाही पाहणार, नाहीतर आंधळे व्हाल. आता सांगा काय घडतंय. मी बघू कसं सरकार. तुम्ही तर म्हणला डोळे बंद करा म्हणून. अरे मूर्खांनो, बघा परंतु डोळ्यात नका पाहू. सांगा काय घडतंय. सरकार, त्याचे एखादे हिंस्र पशुप्रमाणे सुळे निघालेत, सुळे. सरकार, त्याच्या शरीरावर तर पशुप्रमाणे केस आलेत, सरकार. तो पशु बनला सरकार, तो पशु बनलाय. माझ्या बहादूर सैनिकांनो, मारा 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 त्याला. पळा, पळा. ए, पळ, ए, पळ रे, पळ.
चंद्रमुखी